नंतर पुढची बातमी पाहूया। धाराशिवच्या बूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळीचा चांगलाच फटका बसलाय। अतिवृष्टी झालेल्या बूम परंडा तालुक्यामध्ये पारंपरिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळलाय। मात्र जिल्ह्यामध्ये 4 दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनाला देखील त्याचा फटका बसलाय। पावसाने तुरीचा पाला भिजल्यानं 75% तुटीचा पाला भिजलेला आहे, त्यामुळे इथे नुकसान झालेलं आहे उत्पन्नामध्ये आणि त्याच्यावर मोठा परिणाम देखील आता होणार आहे। रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। काय झालंय, बुरशी आली त्याच्या पाल्यावर आणि पाल्यामुळे मोठं नुकसान होतं नेहमी, कारण तीच पाला आळ्याला खाण्यात येतोय, रोगाट पाला, तर त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं ना। किती टक्के नुकसान म्हणजे काय नुकसान झालं तर 100% बी होतं, आणि जर त्यातनं आम्ही वाचलो तर आमचं योग्य जर असेल तरी 50% 25% नुकसान तरी बी होतच। काय मागणी? मागणी आम्हाला सरकारने ह्याच्यासाठी सगळ्या पिकांना विमा आहे, फक्त आम्हालाच विमा नाही। तर आमची मेन मागणी की आम्हाला सुद्धा विमा सरकारने देण्यात यावा। जिल्ह्यातील मालेगावसह ग्रामीण भागामध्ये झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आमराईला बसलेला आहे। झाडावरून कैऱ्या गळून पडत असल्यानं यंदा आंबा उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालाय, त्यांच्या अडचणी आता वाढल्यात। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। पाहूयात। काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाले, त्याचा फटका हा आंब्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे। माझ्यासोबत भैया साहेब शेतकरी आहे, त्यांची आमराई आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची किती आंब्याचे झाड आहे, दरवर्षी काय परिस्थिती होते आणि आता झाडावरची परिस्थिती काय आहे। भैया साहेब काय म्हणाल, किती आंब्याचे झाड आहे आणि आता काय परिस्थिती? माझ्याकडे साधारण 60-65 झाडं आहे। दरवर्षी ह्या झाडांना म्हणजे चांगला बहार यायचा, चांगले फळं यायचे। गेल्या मागच्या वातावरणामुळं म्हणजे ह्या वर्षी झाडांची पूर्ण फळाची गळ झाली। त्या गळेमध्ये आता फक्त 10% आंबा शिल्लक राहिला। या वातावरणात राहिलेला आंबा सुद्धा देठ पूर्ण जळून गेलेला आहे। हा देठ जळून गेला असल्यामुळं ही राहिलेली कैरी सुद्धा आता पुढे येईल म्हणून असे वाटत नाही। तर आता आता तुमच्या समोर धरली लगेच पडून गेली ती कैरी। तर अशा परिस्थितीत शासनाकडून आंबे बागावाल्यांना म्हणजे सर्व महाराष्ट्रातलं पूर्ण जिथं जिथं असं वातावरण घडलं असेल किंवा वातावरण खराब झालं असेल, ते आंब्यांचे बहार गळून गेला असेल, कैरी गळून गेली असेल, अशा लोकांना शासनाने त्यांच्या पद्धतीनं पंचनामे करून काहीतरी मदत करावी असं मला वाटतं। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे याचा फटका इतर पिकांसोबत फळबागांनाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। आंब्याचे जे कैऱ्या आहेत ते गळून पडत आहेत, त्याच्यामुळे आंबे बागायतदार देखील आता संकटात सापडलेले। त्या आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी मनमाड, नांदगाव, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील आंबा बागायतदार करत आहेत। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, हिसवळ, नांदगाव।